जत तालुक्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाची जोरदार रणनीती, गावागावात नवीन शाखा काढण्यास सुरुवात. जत तालुक्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच 4 दिवसापूर्वी राज्याचे माजी मंत्री, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनयजी कोरेसावकर यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. त्यानंतर गुड्डापूर तालुका, जत जिल्हा सांगली येथे त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत श्री दानम्मा देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचे गुड्डापूर येथे सर्व पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. एकंदरीत जत तालुक्यामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाने पुन्हा एकदा पाय सुरुवात केली असून तालुका अध्यक्ष म्हणून बसवराज पाटील यांच्याकडे त्याची जबाबदारी दिलेली आहे. ते गेले जवळजवळ 6 महिने या तालुक्यामध्ये काम करत आहेत. जत येथे भव्य दिव्य असे त्यांचे कार्यालय त्यांनी सुरू केलेले आहे. त्या कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले. तर यापूर्वी गुड्डापूर तालुका, जत जिल्हा सांगली येथे त्याच दिवशी आमदार विनयजी कोरे, प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, बसवराज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी गुड्डापूर येथे श्री दानम्मा देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी गिरगाव तालुका, जत जिल्हा सांगली येथील युवा नेते माननीय राजू सपकाळे यांच्या टीमने त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रचंड फटाक्याची आतिषबाजी करून या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर जत येथे छोटेखानी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये संस्थापक अध्यक्ष आमदार विनयजी कोरेसावकर यांनी जत तालुक्यामध्ये 2 वेळा आम्ही आमदारकीसाठी उमेदवार उभे केले होते. जत तालुक्यातील मतदारांनी चांगल्या पद्धतीने मतदान केले. तर 1 वेळा महिला बाल कल्याण सभापती व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जनस्वराज्य शक्ती पक्षाला संधी मिळाली होती. त्यानंतर अनेक पंचायत समिती सदस्य, काही गावचे सरपंच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे निवडून आले होते. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी शिथिलता निर्माण झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा नव्या जोमाने आम्ही जत तालुक्यामध्ये लक्ष दिले असल्याचे आमदार विनय कोरे यांनी त्यावेळी सांगितले. तर एकंदरीत जत तालुक्यामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाने पुन्हा एकदा पाय रोवायला सुरुवात केलेली आहे. तालुका अध्यक्ष माननीय बसवराज पाटील व युवा नेते माननीय राजू सपकाळे यांनी तालुक्यातील गावागावामध्ये आपला संपर्क दौरा या ठिकाणी वाढवलेला आहे. येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद व जत नगर परिषदेमध्ये त्यांनी या ठिकाणी उमेदवारी उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या ते जोरदार चाचपणी करताना दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्ष व आमदार विनय कोरे यांना मानणारा लिंगायत समाजाचा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे या माध्यमातून येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करू असे आश्वासन त्यांनी यावेळेला दिलेले आहे. त्यामुळे जत तालुक्यामध्ये प्रचंड ताकद त्यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाची ताकद या ठिकाणी वाढणार आहे. बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे असल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. बसवसेनेच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी आपला मोठा व दांडगा संपर्क आहे. एकुंडीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी अतिशय दमदार कामगिरी केलेली आहे. जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या कानाकोपऱ्यातली त्यांना माहिती आहे. त्यामुळे जनस्वराज्य शक्ती पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला आहे व सातत्याने शाखा काढण्याचे काम त्यांचे चालू आहे. तर प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांचे निकटवर्ती असलेले गिरगावचे युवा नेते माननीय राजू सपकाळे यांनीही जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी गुड्डापूर येथे जंगी स्वागत केलेले आहे. त्यांचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते. येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये गिरगाव तालुका, जत जिल्हा सांगली येथे एक भव्य मेळावा घेऊन ते जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एक तरुण व मराठा चेहरा जनस्वराज्य शक्ती पक्षाकडे आल्याने तालुक्याच्या पूर्व भागात सुद्धा जनस्वराज्य शक्ती पक्षाची मोठी घोडदौड येणाऱ्या 15 दिवसापासून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाची जोरदार रणनीती या ठिकाणी सुरू झाली असून गावागावात अनेक शाखा काढण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.